श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 27 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी आली आहे आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेवांना जन्म दिला तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होतो. म्हणूनच याला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आवळा खाणं आणि दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त होतं. वाराणसीमध्ये याला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदा काशीत आले होते आणि म्हणूनच होळीचा उत्सव अधिकृतपणे येथे सुरू होतो. पंचांगानुसार आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग जुळून येत आहे. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. आवळ्याच्या झाडाची पूजासाठी शुभ वेळ ही सकाळी 6:48 पासून ते 11:08 असेल. तसेच आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण हे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 पासून ते सकाळी 9:05 असणार आहे. या वेळेत आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. या दिवशी पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी काळे तीळ दान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. गोरगरिबांना दान केल्यामुळे आपल्याला गोदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि घरामध्ये सुख, समृद्धी, धन समृद्धी वाढते. या दिवशी पिवळ्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका. आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. स्वच्छ स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. तर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं. त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा. जलाभिषेक करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पुन्हा स्थानावर ठेवून घ्यायचं आहे. त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे, चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना आवळा अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच आपल्याला आवर्जून तुळशीचं पत्रसुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. आमलक्का एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे, ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची. तसेच या दिवशी तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. शिवमहापुराणातील हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. हा उपाय जर तुम्ही केला तर जर तुमच्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा तुमची मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत, त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तर या सर्व समस्यांपासून मुलांना मुक्तताही मिळणार आहे. तर हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं, तसेच एक वाटीमध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकता. त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तर या सर्व वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या झाडाजवळ. त्याचबरोबर आपल्या एक तांब्याभर पाणीसुद्धा घेऊन जायचं. आता आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता आवळ्याच्या झाडाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची. त्यानंतर जे आपण एक तांब्याभर पाणी घेऊन गेलेले आहेत त्यासोबत जे कच्चं गाईचं दूध घेऊन गेले तर दूध आणि पाणी आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं. अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. तसेच आपल्याला त्यानंतर आवळ्याच्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या. प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांनाही स्वतः हा उपाय केला तर अतिशय फायदा त्यांना होत असतो. पण आता तुमची मुलं लहान असतील तर आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आमलक्की एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत ते दूर होतील आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.